नमस्कार मंडळी, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. आणि आज आपल्याला एका अशा माणसाविषयी बोलायचं जे माणूस महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला माहित आहे. कोणाला चांगल्या कारणामुळे, कोणाला वाईट कारणामुळे, म्हणजे ज्याच्या त्याच्या विचारसरणीनुसार आहे. काही लोकांना असं वाटतं की हे जे माणूस आहे हे निव्वळ फ्रॉड आहे. काही लोकांना असं वाटतं की हे माणूस खूप चांगला आहे, शेतकऱ्यांसाठी चांगलं काम करते. काही लोकांना असं वाटतं की हे माणूस विरोधी पक्षाकडून काहीतरी दलाली घेऊन, पैसे घेऊन फक्त सत्ताधाऱ्यांवर भुंकतो. काही लोकांना असं वाटतं की बरं आहे, एकतरी माणूस आहे की जो सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढतो आणि शेतकऱ्यासाठी काम करतो. अशा पद्धतीने याच्याबद्दल वेगवेगळे लोक वेगवेगळे विचार करतात. आणि काही लोक असे आहेत की ज्यांना काहीच घेणं देणं नाही रविराज साबळे कोण आहेत ते. तर आपल्याला बोलायचं आज रविराज साबळेंविषयी. आता रविराज साबळेंनी एक नवा धंदा आणलाय. धंदा त्याला आपण बिझनेस म्हणतो, आहे की नाही. बिझनेस. काही लोकांना वाटलं असेल की धंदा म्हणजे काय बाबा, आता रविराज साबळेचं नेमकं काय आता उघडं करणार आहे सर, काय पितळ उघडं करणार आहे, ठीक नाही. तर असे वेगवेगळे प्रश्न तुमच्या मनात असतील, ते सगळं पाहायचे. तर रविराज साबळे जो कार्य करतो, तो कार्य कोणासाठी करतो, तर सर्वसाधारण शेतकऱ्यासाठी कार्य करतो, असं त्याचं म्हणणं आहे की नाही. शेतकऱ्यांसाठी काम कसं करतो, तर बघा, एका ऊसाच्या कारखान्याचे पैसे थकले, तर तिथे त्यांनी आंदोलन केलं, त्यांना पैसे मिळावे म्हणून. मग काही ठिकाणी काय होतं की काही ठिकाणी कुठं अन्याय घडला, काही झालं तर तिथं जातात, ते तिथं पण हे करतात. आता जसं दिल्लीला कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन होतं, त्या आंदोलनामध्ये प्रधानांचा राजीनामा मागायचा होता, तर तिच्यासाठी ते पैदल महाराष्ट्रातून दिल्लीला जायला निघाले होते, किंवा मुंबईला कुठेतरी जाऊ लागले पैदल, आहे ना. तर पायी, आणि ते पण एकटेच जातो म्हणले, पण मग सोबत 3 4 5 10 15 असे लोक वाढत गेले. पोलिसांनी धरलं, आणि मग ते पोलिसांनी धरतानाचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला महाराष्ट्रामध्ये, ज्याच्यामध्ये ते म्हणते, अरे बापरे मेलो, माझा गळा दाबला, गळा दाबला. आता लोक काही ट्रोल करणारे म्हणले की सर, गळा पुढे राहते, मान मागे राहते. पोलिसांनी मानीला धरलं होतं, गळ्याला धरलंच नव्हतं, मग गळा कसं काय दाबला. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल, चांगल्या वाईट सगळ्याच, आहे की नाही. पण आज त्यांनी जे काही सुरू केलं किंवा जे काही सुरू करणार आहे, ते नेमकं काय आहे ते आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे. कारण मुळात त्यांचं काम जास्तीत जास्त शेतकऱ्यांसाठी असं म्हटलं जातं. मग हे व्हिडिओ, हा जो नवा धंदा आहे, तो पण शेतकऱ्यांशी संबंधितच आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी नेमकं हे काय करणार आहे ते पाहावं, म्हणून शेतकऱ्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे की नेमकं रविराज साबळेनं हे नेमकं काय सुरू केलंय, आणि शेतकऱ्यांनी त्याच्यात इन्व्हॉल्व व्हायचं की नाही व्हायचं, की दूर राहायचं, ते सगळं तुम्हाला सांगणार आहे मी. पहिल्यांदा लक्षात घ्या की शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ जितका महत्त्वाचा आहे, तितकाच त्यांच्या ट्रोलर्ससाठी आणि त्यांच्या चाहत्यांसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे. कारण हा व्हिडिओ सर्वसमावेशक आहे. असं काही हे नाही की बाबा यांच्यासाठीच आणि त्यांच्यासाठी, सगळ्यांसाठी व्हिडिओ आहे. ट्रोलर्सनी पण पाहिला पाहिजे, कारण त्यांना ट्रोल करायला आणखी खूप मोठा चान्स मिळणार आहे. चाहत्यांनी सुद्धा पाहिला पाहिजे, त्यांना त्यांना लाईक करणाऱ्या लोकांनी सुद्धा पाहिला पाहिजे. का? कारण त्यांच्यासाठी सुद्धा याच्यात काहीतरी आहे, म्हणजे सगळ्यांसाठी आहे. आणि ज्यांना काहीच घेणदेण नाही रविराज साबळे सोबत, कोण आहे ते पण माहित नाही, काही नाही, त्यांनी नुसतं समोर आला तर एकदा पाहून घ्या हा व्हिडिओ, किती काय आहे या व्हिडिओमध्ये, ते आहे की नाही. तर बघा, आता 15 ऑगस्ट येते. 15 ऑगस्ट आपला भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. या स्वातंत्र्य दिनानिमित्त रविराज साबळे आपला नवीन बिझनेस चालू करत आहेत, नवीन धंदा. काय धंदा आहे तर सगळं सांगतो. बघा, आता शेतकऱ्यांच्या विरोधात आंदोलन करणारे, त्यांना असं ओळखलं जातं, ते शेतकऱ्यांना पेरूच्या बागा वगैरे देतात किंवा पेरूसाठी हे करतात, त्याच्यातून त्यांनी भरपूर सारे पैसे कमवले, असं काही जण म्हणतात. तर काही जण म्हणतात की त्यांनी शेतकऱ्याला लुटलं, फसवलं, 15 लाखाचं आश्वासन दिलं आणि ते पूर्णच केलं नाही. मोदीजींनी पूर्ण केलं नाही 15 लाखाचं आश्वासन, त्याच्याबद्दल सुद्धा आपण बोलतो. मग रविराज साबळेंनी दिलं तर त्याच्याबद्दल सुद्धा बोललं पाहिजे, आहे की नाही. पण पंतप्रधानाला डायरेक्टली कोणी म्हणू शकत नाही, पण रविराज साबळेला मात्र गचुंडीला धरून म्हणू शकतात लोक, आहे की नाही. कुठे 15 लाख, आहे ना. अशा आपल्याकडे सिस्टीम आहे. बारकं दिसलं की त्याला चिरडायचं, बारकं दिसलं की त्याला धरायचं, त्याला बोलायचं. मोठ्या माणसाने किती मोठा फ्रॉड करू द्या ना, साहेब आहे ते, त्याला तर करावंच लागते तेवढं, असं असते आपल्याकडे, आहे की नाही. मग आता ट्रोलर्सला आणि चाहत्यांना दोघांसाठीची आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. तर पहा नेमकं काय आहे. बघा, आता रविराज साबळे यांनी एक ॲप काढले. काय काढले? ॲप. तुमच्या मोबाईलमध्ये येतात. जसं तुमच्या मोबाईलमध्ये वेगवेगळे ॲप असतात, YouTube असते, Google असते, आहे की नाही. वेगवेगळे ॲप असतात, Instagram असते, Facebook असते. त्यानंतर आता शेतीची माहिती असणारे अनेक ॲप तुमच्या मोबाईलमध्ये आलेत. तसं आता रविराज साबळे यांनी एक ॲप लॉन्च केलंय. ते 15 तारखेपासून त्याच्यामध्ये शिकवणार, म्हणजे ॲप आहे. आणि या ॲपमधून ते काय करणार आहेत, तर बघा, यापूर्वी ते फक्त पेरूच्या लागवडीची माहिती देत होते. त्याच्यासाठी ते सेमिनार घ्यायचे. त्याच्यासाठी काय व्हायचं की शेतकऱ्यांना 100, 200, 300, 400 किलोमीटरवरून जिथं सेमिनार असेल तिथं जावं लागायचं. तिथं एक दिवस राहावं लागायचं. त्या सेमिनारची फीस होती 400, 500 जे काय असेल ते. त्या फीसमध्ये त्यांना जेवण खाऊन मिळत होतं, पण तरी सुद्धा ती फीस द्यावी लागायची. म्हणजे जाण्याचं येण्याचं, बसचं तिकीट म्हणा, किंवा एखादी गाडी केली असेल तर गाडीचा खर्च, आणि त्याच्यानंतर तिथं राहण्याचा खर्च, त्याच्यानंतर तिथं ती फीस, त्या सेमिनारची फीस भरण्याचा खर्च, असा सगळा मोठा खर्च होता. हा सगळा कमीत कमी खर्च म्हणलं तर 1000, 2000, 3000, 4000, दूरचे शेतकरी असतील तर 5-5 हजारापर्यंतचा हा खर्च जायचा. मग हा 5000 रुपये खर्च देऊन आपण 4 ते 5 तासाचं एखादं लेक्चर किंवा एखादं सेमिनार अटेंड करत होतो आणि त्याच्यातून माहिती घेत होतो. पण आता हा 4 ते 5000 खर्च करण्याची गरज उरणार नाही. कारण रविराज साबळे पाटलांनी आता शेती संबंधित, म्हणजे फळबागांच्या लागवडी संदर्भात एक ॲप चालू केलेला आहे. आणि त्या ॲपमधून तुम्हाला हे सगळं ते कसं शिकवणार आहेत, तर अगदी माफक पैशामध्ये, म्हणजे कमीत कमी पैशामध्ये. जसं की समजा तुम्ही, काही जण असतात की ते दिवसभरात 1-2 चहा तरी पितात, तर चहा 10 रुपयाला, 2 चहा पिले तर 20 रुपये होतात. काही जण असतात
त्याला लागू नाही, पण लहानपणापासून काही गोष्टींची सवय, समजा पुडी जरी खातो म्हणलं आपण इमलची, तरी 20-25 रुपयाला पुडी आहे, तसं बंद आहे म्हणतात, पण सगळीकडे लपून चोरून का होईना चालूच आहे की नाही. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात, तर त्याला आपण दिवसभरात 5-50 रुपये 100 रुपये सहज खर्च होऊ शकतो प्रत्येक माणसाचा. इतकी महागाई आज वाढली. अशा महागाईच्या काळामध्ये रविराज साबळे पाटलांनी 3 महत्त्वाचे कोर्स लॉन्च केलेले आहेत बघा. 3 कोर्स काय आहेत? आता बघा, ट्रोलर्स जे आहेत, जे रविराज साबळे पाटलांना ट्रोल करतात, त्यांना आणखी एक चान्स मिळणार आहे, की आता रविराज कशा पद्धतीने शेतकऱ्यांना लुटणार, काय करणार, काय नाही, याच्यातून लाखो कोटी कमवणार वगैरे 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 सांगणार, है की नाही. पण खरी माहिती अशी आहे, की जर समजा त्याच्याकडून एखादा जरी शेतकऱ्याला फायदा झाला, समजा 10 शेतकऱ्यांनी 15-15 रुपये भरले, तर त्याचे 150 रुपये गेले, पण त्या 10 पैकी एकाचा जरी फायदा झाला आणि एकाला जरी समजा त्याच्या शेतामध्ये एकरी 5-10 लाखाचं उत्पन्न निघालं, तर हे इतकं मोठं काम असेल, की जे शासन सुद्धा एखाद्या शेतकऱ्यासाठी करू शकत नाही. म्हणून ह्या बॅचेस खूप महत्त्वाच्या आहेत. याच्यामध्ये काय तर पहा, एक शेवगा लागवड आहे, त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यामध्ये 2 लाईव्ह सेशन असणार आहेत. फक्त फीस 15 रुपये आहे. लाईव्ह सेशन किती तासाचं असेल तर ते 2, 3, 4 जेवढ्या तासाचं असेल तेवढ्या तासाचं. पण 15 ऑगस्टला पासून हे बॅच चालू होणार आहे. तर फक्त 15 रुपयामध्ये तुम्ही शेवगा कसा लावायचा, म्हणजे रोप कुठून घेण्यापासून, जमीन कशी असावी त्याच्यापासून, म्हणजे शेवग्यासाठी जमीन कशी असली पाहिजे, त्याच्यामध्ये खताचं कोणतं काय किती प्रमाण असलं पाहिजे, त्याच्यानंतर रोप कुठून आणायचं, त्या रोपांच्या कोणकोणत्या व्हरायटीज आहेत, तुमच्या जमिनीनुसार कोणती व्हरायटी चांगली आहे, त्यात कोणती चांगली येईल, त्याच्यामध्ये फळ कसं लागेल त्याला, किंवा शेंग कशी लागणार आहे, त्याच्यामध्ये शेंगीची क्वालिटी कशी असली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी करून जेव्हा तुमचा माल तयार होईल, तेव्हा तो तयार झालेला माल नेमका कोणत्या सीझनमध्ये आला पाहिजे, कोणत्या सीझनमध्ये भाव जास्त असतो, त्या मालाचं मार्केट कुठं आहे, म्हणजे अक्षरशः जमीन निवडण्यापासून तर त्याचे रोपण निवडण्यापासून तर त्याला माल येईपर्यंत आणि आल्यानंतर मालाचं हार्वेस्टिंग म्हणजे तोडणी झाल्यानंतर त्याच्या विक्रीपर्यंत सगळं नियोजन तुम्हाला या ॲपमधून मिळणार आहे. आणि किती रुपयात? तर फक्त आणि फक्त 15 रुपयामध्ये आहे. किती रुपयामध्ये? फक्त 15 रुपयामध्ये. 15 रुपयामध्ये तुम्हाला त्या शेवग्याचं एक रोप सुद्धा येणार नाही, पण ते 15 रुपयामध्ये काय येते तुम्हाला त्याची सगळी माहिती येणार आहे. म्हणून हे आपण फक्त 15 रुपयामध्ये शिकून घेऊ शकतो, की शेवग्याची शेती कशी करायची. ठीक आहे. त्यानंतर दुसरी आहे ड्रॅगन फ्रूट लागवड, संपूर्ण माहिती. आठवड्यातून 2 वेळा लाईव्ह येणार आहेत ते, आणि बॅच आहे 1 महिन्याची, म्हणजे आठवड्यातून 2, किमान 4 ते 5 आठवडे असतात महिन्यामध्ये. 4 आठवडे म्हणले तर ते 8 ते 10 त्यांचे सेशन्स होतील. त्या सेशन्समधून ते म्हणजे ड्रॅगन फ्रूटचं बी कुठून आणायचं, कशा पद्धतीने लावायचं, शेतात पाणी असतं, किती पाणी पाहिजे त्याला, किती मॉइश्चर पाहिजे, किती कसं काय, ते सगळं सांगणार. आणि तुम्हाला ड्रॅगन फ्रूटची शेती जी अत्यंत महागडी वाटायची, ज्याचं बी कुठून रोप कुठून आणायचं काय काहीच माहित नव्हतं, शेत कसा असावं माहित नसतं, ते सगळी माहिती तुम्हाला देणार. एवढंच नाही तर ड्रॅगनची निर्मिती झाल्यानंतर, म्हणजे फळांची निर्मिती झाल्यानंतर, फळं तोडल्यानंतर त्या फळांना मार्केट कुठं आहे, किंवा तुमच्याकडे मार्केट उपलब्ध नसेल तर रविराज साबळे पाटलांचे जे काही कॉन्टॅक्ट्स आहेत मोठमोठ्या फ्रूट कंपनीशी, त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करून देणं, तुमचे फळं विकून देणं, इथपर्यंत सगळं ते तुम्हाला याच्यामधून सांगणार आहेत. हा 1 महिन्याचा कोर्स आहे, फक्त 49 रुपयामध्ये. किती? 49, पूर्ण 50 पण नाही, 49 रुपयामध्ये. त्याच्यानंतर आहे पेरू लागवड. तर पेरूची माहिती आता सध्या आपल्याला माहित आहे, की सगळीकडे पेरूसाठी तर रविराज साबळे पाटील प्रसिद्ध आहेत. त्यांनी पेरूची इतकी सुंदर क्वालिटी काढलेली आहे, की त्याच्यामधून त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने काय केलंय, शेतकऱ्यांना उत्पन्न मिळवून दिलंय, भरघोस उत्पन्न, मोठमोठं उत्पन्न मिळवून दिलंय. त्याच्यामुळं एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, की रविराज साबळे पाटलांनी 15 ऑगस्ट मध्ये ह्या ज्या 3 बॅचेस चालू केल्या आहेत, ज्याच्यामध्ये शेवगा लागवड आहे, ड्रॅगन फ्रूट आहे आणि पेरू लागवड आहे, तर त्याचं लावणीपासून तर काढणीपर्यंत, काढणीच्या नंतर म्हणजे पीक काढल्यानंतर किंवा फळ काढल्यानंतर त्याच्या विक्रीपर्यंत सगळी माहिती याच्यामधून ते देणार आहेत या ॲपमधून. म्हणून रविराज साबळे पाटलांचं हे ॲप अत्यंत महत्त्वाचं आहे. सर्वांनी ॲप डाउनलोड करा, प्ले स्टोअरला जा, रविराज साबळे पाटलांची ॲप डाउनलोड करा आणि तुम्हाला हवं त्या पिकाबद्दलची माहिती मिळवा, ते पण कमीत कमी पैशांमध्ये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की रविराज साबळे पाटील जसं शेतकऱ्यांसाठी काम करतात, तसंच शेतकऱ्यांच्या लेकरांसाठी माझं स्वतःचं सुद्धा काम आहे, की म्हणजे खेड्यापाड्यातल्या गोरगरीब सगळ्यांना चांगल्या पद्धतीने अभ्यास करता यावा, चांगलं शिक्षण घेता यावं, दर्जेदार शिक्षण मिळावं. म्हणून बघा, आपलं एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं ॲप आहे प्ले स्टोअरला. तर या प्ले स्टोअरला जे आपलं एटीएम गुरु एज्युकेशन ॲप आहे, याच्यामध्ये 3री पासून तर पार 8वी पर्यंत, म्हणजे 3रीचं श्रेयामंथन बीडीएस असेल, स्कॉलरशिपचं बीडीएस असेल, 4थीचं स्कॉलरशिप बीडीएस असेल, किंवा 5वीचं असेल, 6वीचं होमी बाबा असेल, नवोदय, सैनिकी स्कॉलरशिप, नवोदय, NMMS, ह्या सगळ्या बॅचेस 3री पासून 8वी पर्यंत आहेत एटीएम गुरु एज्युकेशन या ॲपवर. आणि ते पण अत्यंत कमीत कमी फीसमध्ये पूर्ण वर्षभर शिकवलं जातं. गेल्या वर्षी आपल्या क्लासचे फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये नवोदयला 150 पेक्षा जास्त विद्यार्थी लागले आपले गेल्या वर्षी ऑनलाईनच्या माध्यमातून. ते पण अत्यंत कमीत कमी फीसमध्ये वर्षभर शिकून खेड्यापाड्यातली लेकरं लागलीत. म्हणून खेड्यापाड्यातली असो का शहरातली असो, इंग्लिश मिडियम असो का मराठी मिडियम असो, सर्वांनी यावं, सर्वांनी चांगल्या पद्धतीने हे करावं, अभ्यास करावा आणि चांगल्या पद्धतीने रिझल्ट काढावा. यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर एटीएम गुरु एज्युकेशन ह्या प्ले स्टोअरमधून डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या विद्यार्थ्यांचं भविष्य सुकर करा. धन्यवाद.